तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ कांचनी या यूट्यूब चॅनलवर. आणि 2026चा हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी निघाली आहे बाहेर फिरायला आणि कुठे ते तुम्हाला समजलंच असेल थंबनेलवरून. तर चला आता मी प्रवासाला सुरुवात करते आणि व्हिडिओला पण सुरुवात करते. तर आज मी चालली आहे महालक्ष्मीच्या गडावर आणि चला मग कसं जायचं ते तुम्हाला दाखवते आणि जाऊया आपण आता. तर आता मी मस्त नाक्यावर आहे आणि इकडनं आपल्याला आता इको पकडायची आहे आणि आता जायचं आहे आपल्याला चारोटीकडे. इकडे माझ्यासोबत आहे ऋतू आणि इकडे मम्मी बसलंय. सो आम्ही आता इकोने जाणार आहोत. अजून तिकीट भरलेली नाही मिळत, भरल्यावर बघ सुटेल. सो फायनली आम्ही निघालो आता आणि आता मस्त नाक्याच्या पुढे आलो. आता चारोटी नाक्यावर आलो का मग तुम्हाला दाखवते. हे जे नवीन हॉस्पिटल बनवायला दिलं आहे. तर हा आहे चारोटी नाका आणि इकडनं आता आपल्याला मॅजिकमधून रानशेत या ठिकाणी जायचं आहे आणि इथूनच मी मॅजिक पकडली आता इथे आणि इकडनं सरळ पुढे जायचं आहे. तर मंडळी आम्ही आता इथे रानशेत इथे पोचलेत आणि इथूनच आपल्याला पोस्टर दिसतो की महालक्ष्मी माता गड इथूनच सुरुवात होते आणि इथून तुम्हाला असं दिसेल की हे रानशेत आहे आणि तिथेच उतरायचं आहे आपल्याला आणि इथून सरळ आपल्याला जायचं आहे आता पुढे. आता आम्ही आता एंट्री करतोय. आता हे आय थिंक हे गाव आहे आणि थोडं अजून पुढे जायला लागेल आपल्याला. इथे आता आम्ही गावात आहोत आणि इथूनच आपल्याला महालक्ष्मीचा डोंगर दिसतोय आणि त्याच डोंगरावर आपल्याला जायचं आहे आता. तर चला मग जाऊया. इकडे हे मस्त गाव आहे आणि गावात सगळं सामसूम आहे, जास्त गाड्या वगैरे नाही आणि खूप भारी वाटते. तर थोडं गावातून चालत आल्याच्या नंतर आपल्याला इकडे समोर पोस्टर दिसतो आणि त्या पोस्टरवर श्री महालक्ष्मी माता गड मंदिर असं लिहिलं आहे आणि तिकडे जाण्याचा रस्ता. मग तिकडनं आपल्याला आता जायचं आहे, सरळ इकडे टर्न घ्यायचा आणि इकडनं आपल्याला आता डोंगर पण छान दिसतोय आणि हा रस्ता आहे. तर ऋतू आणि मम्मी पण यायला लागल्या सोबतच आणि आता आपल्याला गड चढायचा आहे. तर एनर्जी पाहिजे. काय तुमच्यामध्ये एनर्जी आहे का आज? हो आहे ना. हां, मम्मी बोलते खूप एनर्जी आहे. सो तर इकडे पार्किंग आहे, इथपर्यंतच गाड्या येतात आणि इकडनं मग आपल्याला चालतच जायचं आहे, पायऱ्या चढायच्या आहेत. सो ही इकडे पार्किंग आहे आणि इथे शासकीय प्राथमिक आश्रमशाळा आहे. ऋतू, तुला या आश्रमशाळेमध्ये टाकायचं का? ऋतूला आमचा या आश्रमशाळेमध्ये टाकायचा विचार आहे. तर ऋतूला मी टाकणार आहोत या आश्रमशाळेमध्ये. ऋतू जाशील ना? इकडे पार्किंग रेट लिहिलेला आहे. बस 50, टेम्पो 50, म्हणजे आपण जसं काय आणू त्याच्यानुसार इथे रेट असेल आणि इथून सरळ चढायचं आहे आपल्याला गेट. सो इथून एंट्रन्स आहे, हा आहे मेन गेट आणि इथून आपल्याला आता वरती चढायचं आहे. इथून हा खूप रस्ता चांगला बनवलेला आहे आणि मी जेव्हा 4-5 वर्ष आधी आलेली ना तेव्हा इथे काहीच नव्हतं. हा पूर्ण एकदम कच्चा रोड होता आणि आता खूप चांगला रस्ता बनवलेला आहे. इथून हा असा मस्त रस्ता बनलेला आहे. तर गाड्या पण वरपर्यंत जातात. आता कुठपर्यंत जातात माहिती नाही, जाऊन पुढे बघायला लागेल, पण अर्ध्या रस्त्यापर्यंत तरी गाड्या जातात या रस्त्याने. आता इथून आम्ही चढून आलो. आता थोड्या वेळ बसलो इथे, आराम करतोय 1 मिनटं. आज नवीन वर्षाचा पहिला संडे आहे. आज 4 तारीख आहे आणि मला 1 तारखेपासूनच यायचं होतं मंदिरामध्ये, की कुठेतरी मंदिरामध्ये जायचं. नवीन वर्षाची सुरुवात जरा दर्शनाने घ्यावी. पण 1 तारखेला खूप ठिकाणी गर्दी असते, खूप मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी असते, त्याच्यामुळे मग मी त्या दिवशी गेली नाही आणि आजच्या दिवशी आली. तर आज बरं आहे, म्हणजे की गर्दी नाही मिळत. पण बघू आता वरती चढल्याच्या नंतर मला समजेल. तसं रस्त्यावर जास्त गर्दी नाही मिळत आणि खूप मस्त मोकळा रस्ता आहे. फक्त एवढंच आहे की चढण आहे, त्यामुळे जास्त आम्हाला थकवा लागतोय आणि अजून तर पायऱ्या लागायच्या आहेत. तर जातो आता पुढे हळूहळू आणि तुम्हाला दाखवतेच मी पुढे. पण मम्मीला थकवा लागलाय का? दमली नाही, जास्त नाही ना? म्हणजे चांगला रस्ता आहे ना? चांगला रस्ता आहे. थोडं चालायचं, थोडं थोडं बसायचं. बसायचं, बाकडे आहेत. दम लागला का बसायचं थोडा वेळ. तर इथपर्यंत गाड्या येतात आणि पुढे तुम्हाला दिसत असेल तिकडे बाईक लागलेल्या आहेत. तर त्या बाईक वगैरे तिथपर्यंत येतात आणि पुढून मग तिकडनं पायऱ्या चालू होणार आहेत. सो इथपर्यंत गाड्या येतात, तर मग आपल्याला यायला काही जास्त प्रॉब्लेम नाही मिळत. तर जिथून पायऱ्या लागतात तिथपर्यंत मी पोचलेली आहे आता आणि इथून आता आपल्याला पायऱ्यांनी चढायचं आहे. सो इथे हा गेट लागलेला आहे आपल्याला पहिला
आणि इथून आता पायऱ्याने आपल्याला चढायचं आहे. तर पायऱ्या पण जास्त काही उंच नाही आहेत, त्यामुळे आपण आरामात चढू शकतो. आता मम्मी पण इथे आरामात चढायला लागलाय, जास्त उंच पायऱ्या नसल्यामुळे. तर आपल्याला ज्या खाली पायऱ्या दिसत त्या आता संपल्यात आणि इथून आपल्याला आता साध्या पायऱ्या लागल्यात. आणि इथून सुद्धा हा छोटासाच रस्ता आहे. बघू आता अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही पोचलोत, अर्धा टप्पा पार केलाय. आता पुढे अजून चढायचं आहे. अर्ध्या टप्प्यात आलं का इथे पण एक मंदिर आहे छोटं. तिथून आपल्याला सरळ अजून वरती चढायचं आहे. ऋतू थकलेली आहे. माझ्या पण बोलण्यावरून तुम्हाला समजत असेल की मी पण थकलेली आहे. तरी अजून आपल्याला चढायचं आहे पुढे. तर आपल्याला दर्शन घ्यायचं आहे देवीचं, तर थोडे तर कष्ट झालेच पाहिजेत ना. या ना, या चढायला, चढा. ऋतू धाव बरं, धावाचा. दम लागला थोडा दम लागला. तर जवळजवळ अर्धा टप्पा पार केलेला आहे आम्ही आता इथे. आणि इकडनं खूप भारी खाली दरी वगैरे दिसते. आणि गाव तर खूप छोटे छोटे दिसते, एकदम घर तर दिसतच नाहीत. मंदिरात 10ला 1 आहे, 10चे 2. तर इथे एक छोटीशी मुलगी कमळ घेऊन विकायला बसले. 10चे 2 आहेत बोलते. इथे पहिल्या माकडाचं दर्शन झालंय मला. आता मला वाटतं इथे पुढे खूप माकडं आहेत. इथे माकडं दिसत आहेत, त्यांच्यापासून मला बॅग आणि मोबाईल सांभाळायचा आहे. इथे पण 3 माकड बसलेत आणि मस्त झोपलेत 2. आणि एक त्यांचा बॉडीगार्ड आहे. इकडे पण माकडे आहेत. आता गडावर वरती आपल्याला जास्तच माकडं बघायला भेटणार आहेत. इकडे खूप माकडे आहेत. जसं जसं आपण पुढे जातो तशी माकडं येतात. आणि आपल्या हातामध्ये काय वस्तू वगैरे असेल किंवा खाऊ असेल ती आपण सांभाळून ठेवायची, नाहीतर हे घेऊन पळतील. इथे खूप माकडे आहेत. आपल्या हातामध्ये काय वस्तू असेल ती सांभाळून ठेवायची आपल्याला, नाहीतर हे घेऊन पळणार आहेत. मला तर मोबाईल पण ठेवून द्यायचा आहे व्यवस्थित, नाहीतर घेऊन पळतील. नाही आलो जवळ. इकडे वरती टॉपला आल्यावर इकडे मस्त असा डोंगर दिसतोय, पूर्ण डोंगर दिसतो. वाव, इथे टॉपला आलोत. अजून थोडं जायचं आहे आता आपल्याला. तिकडे आपल्याला मंदिर दिसते. हे इकडे मंदिर आहे आणि इथे खूप भारी आता वाटते सगळं. खूप वरती चढलोत, हळूहळू का नाही पण चढलो वरती. आता इथे वरती पोहोचलो आणि मस्त वाटतं. इथून पण एकदम साधा रस्ता आहे. आता पायऱ्या संपल्यात आपल्या आणि थोडंच मंदिर आता थोडंच लांब राहिलेलं आहे. इकडे वरती गडावर एकदाच चढल्याच्या नंतर जो आनंद आहे ना तो भारीच आहे एकदम. आणि आता तो मस्त वारा वगैरे सुटलाय आणि खूप भारी वाटते. आणि तो जो डोंगर तुम्हाला दिसतोय ना वरती, तर महालक्ष्मीच्या यात्रेच्या पहिल्या दिवशी तिकडे वरती गडावर झेंडा लावला जातो. आणि तुम्हाला झेंडा दिसत सुद्धा असेल. तो इतक्या वरती टॉपला आहे आणि तिथे चढणं सुद्धा मुश्किल आहे. आणि तरीसुद्धा तिथे वरती चढून झेंडा लावला जातो. आणि आता आपल्याला इथेच खाली जायचं आहे मंदिरामध्ये. वरती आल्यावर इकडे आपल्याला छोटे छोटे दुकानं पण आहेत आरामासाठी. आणि ते काकडी आंबा वगैरे आपण खाऊ शकतो.
आता थोडंच राहिलेलं आहे अंतर. आपल्याला हा डोंगर दिसत असेल आणि इथून हा रस्ता थोडंच अंतर राहिलं आणि पोचू आता आपण मंदिरामध्ये. आणि तिकडे तुम्ही बघू शकता की किती भारी सगळं वाटते. सगळी झाडं वगैरे किती भारी दिसत आहेत आणि सगळं छोटं छोटं दिसते. इतक्या उंचावर आहोत आपण. सगळं भारी दिसते आणि खूप लांबपर्यंत दिसते. रस्त्यामध्ये इथे आपल्याला आंबे शेंगा वगैरे पण भेटतील खायला, जर तुम्हाला जाता जाता भूक लागत असेल तर. बोल, इकडे आल्यावर आता कसं वाटते का मम्मी? एकदम मस्त शांत, थकवा सगळा निघून जातो. हा ना, वाटतच नाही इकडे खरंच. वरती आल्याच्या नंतर ना आपण खाली जो पण आपण थकलो ना, सगळा थकवा निघून गेलाय आणि इतकं आता भारी वाटते आणि थंड वाटते सगळं. थंड थकवा नाही वाटला बघ. खरंच आता वरती आलं ना अजिबात थकवा नाही जाणवत आहे आणि खूप भारी वाटते. मम्मी पण बोलते की तिला पण आता थकवा नाही. आणि जेव्हा आम्ही रस्त्याला चढत होतो ना पायऱ्या, खूप थकायला झालं. खूप म्हणजे आम्ही 5-5 मिनिटाला थांबत होतो, पण आता इथे आल्याच्या नंतर ना तो थकवा कुठे गेला समजतच नाही आणि खूप भारी वाटते. माकडं आहेत हा, तर जरा जपून आपले मोबाईल वगैरे पिशव्या वगैरे सांभाळायचे आहेत आपल्याला. तर या इथे बघ छोटाच माकडाचा पिल्लू आहे. नाही का घरी? वरती भरपूर आहेत. किती क्यूट आहे हे पिल्लू. इथे पण मोठा आहे बसलेला. इथे एक आहे, त्याला काहीतरी डिसीज झालाय. आजोबा आहे वाटते सगळ्या माकडांचा. इथून दुकानं चालू झालेली आहेत प्रसादाची, हाराची वगैरे. तिथपर्यंत आता आलोत. काढ इथे सँडल. आता इथेच आम्ही सँडल वगैरे काढले होता. गाडी निघाली का फोन गेला केलं मग चल ये. टोपली घेतलाय पण ये पुढे जा. तिकडे माझा माकडे हिवरला. तर इकडे सूचना लिहिलंय, सावधान, गडावरून दरड कोसळण्याची शक्यता आहे. तरी भाविकांनी इथे गर्दी करू नये, कारण की इथे असा हा एरिया आहे की इथून दरड कोसळू शकते. सो फायनली मंदिराजवळ पोचलो आम्ही. इथे मंदिरामध्ये आता एंट्री करतो. हे असं घेऊ का? तर इकडनं आतमध्ये पण असं मंदिरामध्ये भुयारी रस्ता आहे आणि इकडे सुद्धा देवीचं मूर्ती आहेत. इथून आपल्याला असं जायचं आहे. गुडघ्यावरच जायला लागते. सो इकडे असं आहे सर्व. तर दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे माझं मंदिरामध्ये आणि आता इथे जरा बसलोत आम्ही. खूप भारी वाटते आणि मंदिर पण खूप मस्त आहे. इथे असा मंदिराचा सर्व नजारा आहे.
आतमध्ये तर व्हिडिओ वगैरे अलाउड नाही मिळत आपल्याला. इथे बाहेर TV आहे तर त्यामध्ये खूप स्पष्ट दिसते आतमधलं सगळा देव्हारा. खूप छान वाटते दर्शन घेऊन. तर आतमध्ये आपल्याला राम लक्ष्मण सीता ह्यांची मूर्ती बघायला भेटते आणि या इकडे महालक्ष्मीची मूर्ती आणि गणपती बाप्पा यांच्या मूर्त्या आहेत आणि खूप मस्त आहे मंदिर. आतमध्ये छोटं आहे पण हे पूर्ण दगडाने कोरलेलं आहे आणि आतमध्ये सुद्धा आपण गेलो तर तिथे दगडातून आतमध्ये शिरलो आणि भुयारी मार्गातून आपण आतमध्ये गेलेलो. मंदिराच्या बाहेर पण मस्त इकडे आहे सगळं वातावरण. पूर्ण मंदिर आपण फिरूया आणि इथे प्रसाद वगैरे आहे. इकडे काय आहे आता बघूया. तर इकडनं पण एक रस्ता आहे. मंदिराच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा इकडनं मार्ग आहे. त्या तिकडनं पण रस्ता असेल आणि तिकडनं लोक चढत असेल म्हणून इकडनं सुद्धा दुकान वगैरे आहेत. मी वरती मंदिराच्या टॉपवर आली आहे. इथे आपल्याला वरती टेरेस आहे आणि इकडे खूप सारे माकड आहेत आणि मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि इथून वरून खूप भारी नजारा दिसतोय. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल की नाही माहिती नाही मला, पण इकडनं आजूबाजूचा जो नजारा आहे ना खूप भारी दिसतोय. खूप छान वाटते. आणि हे मंदिर इथे पूर्ण हा पाषाण आहे आणि ह्या पाषाणाच्या इथेच पूर्ण हा मंदिर आहे हे. तर मंदिरामध्ये आम्ही पोचलो आणि दर्शन वगैरे खूप मस्त झालं आमचं आणि आतमध्ये पण खूप मस्त आहे सर्व मंदिर आणि मातेची मूर्ती वगैरे. खूप भारी वाटलं दर्शन घेऊन आणि आता आम्ही निघायची तयारी आहे आमची. थोडं आता काहीतरी खातो आणि मग खाली उतरायची तयारी करतो. इकडे प्रसाद आहे, आम्ही प्रसाद घेतोय. लाडू वगैरे आहेत, लाडू पेढे जेलीचे चॉकलेट्स फेवरेट. इकडे माकडांसाठी पाणी ठेवलंय प्यायला, नाहीतर ते दुसऱ्या दुकानवाल्यांना वगैरे त्रास देतात म्हणून. तर ही चांगली सोय आहे इकडे केलेली त्यांच्यासाठी. आता तर जास्तच आहे तिकडे, सगळे वरती यायला लागलेत. तो किती मस्त छोटस पिल्लू. हे पडलं हाय क्यूटी हाय बाय. तर आम्ही इकडे भेल घेतलंय खायला आता, मी मम्मीने आणि दुदूने. आणि साईडलाच इकडे एवढी माकडं आहेत ना, तर खूप भीती वाटते त्यांच्यासोबत खायला, कारण की कधी पण येऊन उडून पडू शकतात खायला. तर या भेल खायला तुम्ही पण. तर इथे आजूबाजूच्या एरियामध्ये खूप जास्त माकडं आहेत ना, त्याच्यामुळे ना इथे जे आजूबाजूला हे शॉप लागलेले आहेत ना काय काकडीचे वगैरे, त्यांचं खूप नुकसान होते रोजच्या रोज. म्हणजे ते काही ना काही घेऊन पळतातच, म्हणून ह्या माकडांपासून त्यांना खूप सावधान राहावं लागते. आणि आपल्याला सुद्धा, आपण पण खात असतो ना, त्या आपल्याला पण ते त्रास देतात. हा बघा इकडे वाघ, आम्हाला वाघ पण दिसलाय. तर आता चायनीज भेल खातोय आणि कारण की भेल खाऊन पोट नाही भरलं आमचं, मग आता आम्ही चायनीज भेल पण घेतलं होतं खायला. मस्त आहे, टेस्टी आहे. गर्दू पण खायला लागलंय, मम्मीने पण घेतलंय खायला. मम्मी तर कधी खात नाही, पण इकडे आल्यावर तिला भूक लागली म्हणून घेतलं, खायला लागलंय. कशी आहे? मस्त. घे रे खा. तेव्हा दिलाय नको नळी दिले ना तुला. बघ ना, खायला दिले तर उलटच आमच्यावरच लागलाय आवाज करायला. गडावर चढताना मी एवढंच निरीक्षण केलं की इकडे आजूबाजूला ना लोकांनी खूप कचरा केलेला आहे. म्हणजे जे सुद्धा गडावर चढतात, त्या रस्त्याला जाता येतं, जे खातात, मग ते कचरा इथेच टाकतात. त्याच्यामुळे ना इथे खूप प्रदूषण होते. आणि हे एरिया इतका सुंदर आहे, हा निसर्गरम्य वातावरण आहे, पण इथे कचरा झालेला आहे. तर लोकांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही या गडावर येतात ना, तर कचरा एका ठिकाणी जमा करा किंवा आपल्या बॅगेमध्ये टाका, कारण की हा इतका सुंदर गड आहे, तर तो कचऱ्यामुळे दूषित होतोय. तर दिसत असेल इकडे की ते वेफरचे वगैरे रॅपर आहेत,
प्लास्टिकचे ग्लास किंवा प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे आहेत. तर आपापला कचरा आपण आपापल्या जवळच ठेवला आणि खाली नेऊन जर तो टाकला तर हे इतकं इथे प्रदूषण होणार नाही किंवा इथे कचरा साठणार नाही हा, आणि स्वच्छ राहील हा गड. इकडे तारेवरची कसरत चालू आहे माकडाची. मस्त करतोय. हा, अरे नीट रे, सांभाळून पडशील नाही तर. अरे तर मंडळी, गड उतरून झालेला आहे आमचा. आता थोडंच बाकी राहिलं आहे, आता फक्त चालायचं तेवढंच बाकी राहिलं आहे. तर आता पायऱ्या आमच्या झाल्यात उतरून, आणि मंदिर खूप सुंदर आहे. तर एकदा नक्की या मंदिराला भेट द्या, अवश्य भेट द्या. खूप सुंदर असं दर्शन होते. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.